दूतांचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या वेदनेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व विश्वासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. तुम्हा सर्वांस शांती लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आपण 22व्या रविवारची उपासना, वर्षातील 22वा हा रविवार ही उपासना साजरा करीत आहोत. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हायगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
यशाला स्वर्गात गौरव सज्जनाला देव शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा गावा मुखे नित प्रभु देव पिता प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नममुनि मान होतो ऋणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनकनंदना परमेश पोकारा जगदुःखहरा परमेशा जयेश सागरा जगपापहारी दया मावारी करी परा प्रतित पावन जगपापहारी नाथना स्वीकारी अनाथांची फैसला पियाच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व सर्व सत्ताधीश परमेश्वरा, तुझ्या इच्छेविरुद्ध असणारी अशी कोणतीही गोष्ट चांगली असू शकत नाही. तुझ्याकडून येणारे सर्व काही मौल्यवान असते. तुला नेहमी संतुष्ट करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण कर. आमच्या हृदयात प्रेमाची ज्योत नेहमी पेटती ठेव. आमच्या मनातला प्रत्येक विचार शहाणपणाचा असावा व आमची सर्व कार्य तुझ्या शांतीच्या संदेशाला अनुसरून असावीत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे लोकांना म्हणाला, अहो इस्रायल लोक हो, जे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवत आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या, म्हणजे जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका, अशासाठी की तुमचा देव परमेश्वर याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळाव्या. तुम्ही ते विधी आणि नियम काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशींच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ आणि समंजस असे दिसाल. त्या सर्व विधी संबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान आणि समंजस लोकांचे आहे, कारण आमचा देव परमेश्वर याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी आणि नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?
प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो, जो मनापासून सत्य बोलतो तो, जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तो आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही, तो आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही, तो अधमाला तुच्छ लेखतो, तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तो आपण वाहिलेल्या शब्देने स्वतःचे अहित झाले तरी तो मोडत नाही, तो आपला पैसा व्याजी लावत नाही, तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? संत याकोबाच्या पत्रातून घेतलेले वाचन. प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही आणि जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला. सर्व मलिनता आणि उचंबळून आलेला दृष्टभाव सोडून तुमच्या आत्म्याचे तारण कराव्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. तेव्हा परुशी आणि येरुशलेमाहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्या परुषांनी आणि शास्त्र्यांनी येशूच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. आता परुषी आणि इतर सर्व यहुदी वाटवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाहीत. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि प्याले, घागरी, पितळीची भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळतात. ह्यावरून परुषांनी आणि शास्त्र्यांनी प्रभू येशूला विचारलं, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? प्रभू येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्यांविषयी यशायाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे.
यशया संदेष्टाचा लेख वाचा. हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण मात्र माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून असता. तेव्हा प्रभू येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन माणसाला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे कुठून? माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा, ह्या सर्व वाईट गोष्टी माणसाच्या अंतःकरणातून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात. प्रभू येशूचे हे शुभवर्तमान. मित्रांनो, धार्मिक परंपरा, विशेष करून मोशेने दिलेल्या नियमशास्त्राचे विवरण, त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचा खुलासा करणे, ह्या विषयावरून प्रभू येशू आणि त्याच्या विरोधकांमध्ये, शास्त्री आणि परुषी, वाद सुरू होतो. प्रभू येशू मोशेच्या नियमशास्त्राला नाकारत नाही, हे लक्षात घ्या. मुद्दा तो नव्हता. प्रभू येशू मोशेच्या नियमशास्त्राला नाकारत नाही, पण नियमशास्त्रा आड लपणाऱ्यांना खडसावतात. स्वतःचं करण्यासाठी काहीतरी नियमशास्त्र पुढे आणायचं, स्वतःचं करण्यासाठी धर्माच्या बाजूला जाऊन लपायचं. धर्म पाळताना मित्रांनो, आपण सोंग आणि ढोंग करायचं नाही. धर्म नीट समजून घ्यायचा. धर्माला खूप अर्थ आहे आणि मग आनंदाने त्या धर्मामध्ये परमेश्वराला आपल्या जीवनाने, सद्वर्तनाने, सदाचाराने साक्षी द्यायची. माणसामध्ये दुष्टपणा कुठून येतो? आपल्याला शुभवर्तमानाच्या शेवटी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या. जार कर्म, कपट, हेवा, शिव्यागाळी, हे खूप सांगितलं. पण कुठून येते हे सगळं? हे बाहेरून येते का माणसामध्ये? ह्या एका महत्त्वाच्या प्रश्नाला आज प्रभू येशू हात घालतात. दुष्टपणा, माणसाचा दुष्टपणा हा माणसाच्या अंतःकरणाचा विकार आहे. बाह्य गोष्टींना दोष देऊन चालणार नाही. अरे त्याने केलं, तिने मला बोललं, तिने मला चिडवलं, तिने नाही. यासाठी तुमच्या मनाची दारं कशाला उघडता तुम्ही? भ्रष्टतेचा उगम माणसाच्या अंतःकरणामध्ये होतो, त्याच्या परवानगीने होतो. दुष्टपणा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आपला शत्रू आपणच बनतो आणि मग दोष देवाला आणि दुसऱ्यांना द्यायला जातो. म्हणून जीवनामध्ये नियमित आत्मपरीक्षण करणं. संत इग्नेशियस लोयोला सांगतात,
दिवसातून 2-3 वेळा तरी आत्मपरीक्षण करा. काय करतो, कुठल्या हेतूसाठी करतो, कसं करतो. चांगलं झालंय देवाचे आभार माना. वाईट झालंय त्याची करुणा भाका आणि क्षमा मागून चांगलं परत करण्यासाठी प्रयत्न करा. समृद्ध जीवनाला हे आत्मपरीक्षण, दी एक्झामिनेशन ऑफ कॉन्शियन्स फार पोषक ठरत असते. माणसामध्ये दुष्टपणा देवाकडून निश्चित येत नाही, म्हणून देवाला त्या दुष्टपणाबद्दल दोष कधी देऊ नका. काय सांगतात प्रभू येशू शुभवर्तमानामध्ये? तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. समर्थन धर्माच्या नावाने करायचं, गोष्टी मात्र आम्ही करायच्या. प्रभू येशू आपणा प्रत्येकाला सावध करतात, कारण आपण खूप जण श्रद्धा पाळण्यासाठी बाह्य दिखाऊवर भर देतो. बाह्य दिखाऊवर, मला लोक काय म्हणतील, मी कसा दिसेन, मी कशी असेन, बाह्य गोष्टींना फार महत्त्व देतो आपण. दिखाऊ गोष्टीवर आपण भर देतो, ओठ हलवतो, परंतु अंतःकरण मात्र आमचं कोरडं असते. आणि म्हणून धर्माचे बाह्य नियम पाळण्यात समाधान आपण मानतो. वरवरून नियम पाळायचे, वरवरून, दुसऱ्यांना मी चांगला दिसावा म्हणून. स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी आपण म्हणून घेतो, पण आपण स्वतःची फसवणूक करतो. माणसांच्या परंपरा पाळण्यासाठी देवाची आज्ञा आपण मोडतो का, हा प्रश्न विचारा. माणसांना खुश करण्यासाठी देवाला आपण नाखुश करतो का, नाराज करतो का, हा प्रश्न विचारा. माझे बहुतेक प्रयत्न सगळे हे दुसऱ्यांना खुश करण्यासाठी असतात, कारण मला त्यांच्या समोर चांगलं व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे. पण देवाचं काय, त्याला काय वाटतंय मी विचारतो का कधी? म्हणून प्रभू येशू परत सांगतात आजच्या शुभवर्तमानामध्ये, माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. प्रभू येशूचे शब्द आहेत. अंतःकरण निर्मळ आणि स्वच्छ ठेवण्यावर प्रभू येशू भर देतात. अंतःकरण जिथं पवित्र आत्मवस्ती करतो, देवाचं ते अधिष्ठान आहे आपल्या शरीरामध्ये, बाप्तिस्म्यात आपल्याला मिळालेलं. देवावरील श्रद्धेमध्ये आपण खंबीर राहिलं पाहिजे. मन विचलित होऊन द्यायचं नाही. हा हे सांगतो, ती ते सांगते, मन विचलित होऊन द्यायचं नाही. देवावरील श्रद्धा खंबीर करा. अंतःकरण जर देवावर स्थिर चित्त लावून असेल तर दुष्टपणाचा विकार माणसाला जडणार नाही, कदापि जडणार नाही. अशी उदाहरणं आहेत समाजामध्ये, अशी माणसं दिसतात आजूबाजूला. आज धर्माचा बाजार करणारे खूप झाले आहेत आणि त्या धर्माचा बाजार करणाऱ्यांना बळी पडू नका. मित्रांनो, ह्या अंतःकरणामध्ये सर्व हेतू रचले जातात. होणाऱ्या कृतींची निवड ह्या अंतःकरणात ठरवली जाते. ह्या अंतःकरणामध्ये सगळे संकल्प रचले जातात, तयार केले जातात आणि तेथून माझ्या जीवनाचा कारभार चालतो. इच्छापूर्तीसाठी तेथून लगामी हाकल्या जातात. अनैतिक योजना अंतःकरणात शिजतात. म्हणून दुर्गुणामुळे अंतःकरणात शिरणाऱ्या दुष्टपणाला थांबवा. जेव्हा आपण दुर्गुणाला आकर्षित होतो, आणि ते दुर्गुण काय आहेत हे आजच्या शुभवर्तमानाच्या शेवटी दिलेले आहेत सगळे. आपण सद्गुण अंगीकारूया, कारण हे दुर्गुण जे आहेत
जार कर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा, हे सगळे दुर्गुण. ह्याला आकर्षित होऊ नका. आपण सद्गुण अंगीकारूया. पुरुषांसारखे ढोंगी आणि धार्मिक बाह्य वागणूक हे आपण सोडून द्यायची. अंतःकरणात काय चाललं आहे आणि बाहेर मी कशी दिसते कसा दिसतो ह्याच्यामध्ये सुसंगती असली पाहिजे. विसंगती नाही, सुसंगती असली पाहिजे. आपली ठाम इच्छा आणि परमेश्वराची कृपा आपल्याला सच्चा धर्म पाळण्यासाठी मदत नक्की करेल. म्हणून परमेश्वराच्या आज्ञा पाळायच्या, माणसांच्या नाही. परमेश्वराचंच ऐकायचं, पहिलं त्याचं ऐकायचं. आणि जो माणूस परमेश्वराचं ऐकतो त्याचंच ऐकायचं, बाकीच्यांचं ऐकायचं नाही. परमेश्वर आपल्या केंद्रस्थानी असू द्या. आमेन. आपली श्रद्धा आपण आता अभिमानाने जाहीर आणि सर्वांना प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. तिसऱ्या दिवशी शास्त्राप्रमाणे तो पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने तो पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू आणि जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील मी जीवनाची वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, जीवनामध्ये श्रद्धावंताला आनंदाचे आणि दुःखाचे अनुभव येत असतात. जीवनातील अडीअडचणी ख्रिस्ताच्या क्रूसाचे रहस्य जाणून घेण्यास आपल्याला आणि त्याच्या दुःखात सहभागी होण्यास आपल्याला सहाय्यभूत ठरतात. याच दृढ भावनेने आणि श्रद्धेने आपण स्वतःला परमेश्वर पित्याच्या हाती सोपवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपणास पाचारण करणारा परमेश्वर जसा पवित्र आहे, तसे आपण आपल्या सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हावे म्हणून मार्गदर्शन करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले प्रत्येक विचार प्रभूचे असावे. आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द प्रभूचा असावा. आपली प्रत्येक कृती प्रभूची असावी. तसेच आपल्या जीवनाद्वारे आपल्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मग्रामात व आपल्या कामाच्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आपणास साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धार्मिक, सामाजिक व राजकीय नेत्यांनी व प्रशासनाने सर्व लोकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटावे. जगात, देशात, विशेषतः अफगाणिस्तानमध्ये शांती, सलोखा व ऐक्याचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. आपण स्वतःची काळजी घेत इतरांची काळजी घ्यावी. जे या व इतर आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे.
जे या मागील आठवड्यात मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या कुटुंबांचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व धर्मप्रांतांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया. आपण हाईती किंवा हेती हा पॅसिफिक ओशनमधील एक छोटासा पण अत्यंत गरीब देश आहे आणि अनेक वर्ष तिथं भूकंप, पण त्याचप्रमाणे वाईट अशा राजकीय घडामोडी, त्यामुळे लोक अगदी बेजार झालेली आहेत. आता परत त्यांचा प्रेसिडेंट गोळीबार करून मारला गेला आणि तिथे मोठा भूकंप झाला. अशी लोकांची हानी जिथं होत आहे, आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की ह्या आमच्या बंधू भगिनींना परमेश्वराने संरक्षण द्यावं. हे सर्व समर्थ आणि पवित्र परमेश्वर पित्या, तुझ्या ठाईच आमच्या हृदयाच्या सर्व चिंता विवंचना मिटतात आणि आम्हास खऱ्या समाधानाचा प्रत्यय येतो. तुझ्या कणवाळू हृदयाचा अनुभव घेण्यास आणि आमची अंतःकरणे तुझ्यापुढे खुली व्हावीत म्हणून आम्हाला कृपा आणि आशीर्वाद दे. तुझ्याप्रमाणे आम्हीही पवित्र व्हावे आणि म्हणून आम्हा सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभो, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे आणि आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य आणि तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तुझा पुत्र पापरहित असताना सुद्धा प्रभू येशूला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही प्रभू येशूसारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा आणि ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञा पालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत आणि सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. शक्तिशाली तू
बली उडीत साहरी सैन्यधरा जय 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 कार्य प्रभुचा यशोविधान मंतरा परमेशाच्या पावन नावे एक धन्य तो जनांतरा जय 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 कार्य प्रभुचा यशोविधान मंतरा पावन 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 तुम्हारे शक्तिशाली तू प्रभु प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक आणि इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. आपल्या धर्मप्रांतातील मेलेल्या सर्व लोकांसाठी मी ही मिसा अर्पण करीत आहे. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो
करावा. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी करावं. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त मला सिद्ध करावे. शांती प्रस्थापित करणारे धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणण्यात येईल. नीतिमत्वासाठी जे छळ सोसतात ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यात आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनिकारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया.
सर्वात महानीया सर्वात महानीया देवाची सत्प्रीती नीती महानीया गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीया